नमस्कार मित्रांनो, जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 28 एप्रिल रविवार। तर आज दिवसभराचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। येणारे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील। तर मित्रांनो, आज पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, मुंबईकरांना हवामान विभागाकडून हाय अलर्ट। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मित्रांनो, राज्यातील काही भागांमध्ये गेल्या दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे। त्यामुळे इथल्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण देखील झालेला आहे। आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि सोसाट्याचा वारा देखील वर्तवण्यात आलेला आहे आणि सोबत 30-40 किमी प्रति तास वेगाने वारा देखील वाहणार आहे। तसंच हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज दिवसभरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्यासह सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून। तर आज मुंबईसह काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। 28 आणि 29 एप्रिल रोजी मुंबईतील अनुक्रमे 39 आणि 38 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहणार आहे। तर पुण्यामध्ये यंदा अधिक उष्णता जाणवत असून तापमान सातत्याने 40 ते 41 अंशाच्या आसपास आहे। पुण्यामध्ये पुढील 2 ते दिवस कमाल तापमान हे 40 अंशावर जाणार आहे। त्यानंतर यामध्ये आणखी 1 अंशाने वाढ होऊन ते 41 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भात जरी पावसाचा इशारा देण्यात असला तरीही उकाड्यातही प्रचंड वाढ होणार आहे। पुढील 4 ते 5 दिवस प्रचंड उष्णता जाणवणार आहे असून तापमान 40 ते 42 अंशावर दरम्यान जाणार आहे। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।